2024 पारनेर नगर मतदारसंघ निवडणुकीचा प्रचार सर्वांनी जोरदार सुरू केलेला आहे आणि या सर्व उमेदवारांपैकी सर्वात अनुभवी असलेले आणि ज्यांची ओळख त्यांच्या कोणत्या विचारांमुळे नव्हे तर त्यापेक्षा जास्त त्यांनी केलेल्या कामामुळे आज तालुक्यामध्ये आहे असे पारनेरचे माजी आमदार आणि विधानसभेचे माजी उपाध्यक्ष असे विजय रावटे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत या विधानसभेच्या निवडणुकीबद्दल, त्यांच्या अजेंड्याबद्दल आणि त्यांनी केलेल्या कामाबद्दल चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी आपल्या सर्वांना मी एक विनंती करतो की आपण नक्की व्हिडिओला लाईक करा, जेवढं शक्य होईल तेवढं शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया आपल्या कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की नोंदवा. साहेब, आपल्या इकोज अँड स्टोरीज या यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम इलेक्शनचं वारं जोरदार वाहत आहे. आपल्या याच्यावरती आपण पारनेर नगर सध्याची राजकीय परिस्थिती आहे आणि काही काही खुंटलेली विकास कामं आपल्याला अशी वाटतात की ज्याच्या अजेंडा घेऊन आपण या निवडणुकीमध्ये उतरत आहात. नाही, पारनेर नगर मतदारसंघातून मी फक्त उमेदवारी करतो कारण आपल्या लोकशाहीमध्ये निवडणूक व्यवस्था तशा प्रकारची निर्माण झालेली आहे. माझ्यासमोर विस्कटलेला महाराष्ट्र, अत्यंत विस्कळीत झालेली महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती हे चित्र प्रामुख्यानं आहे, जे कुठल्याही मराठी माणसाच्या मनाला अस्वस्थ करणारं आहे. कुठले तरी राजकीय पक्ष फुटतात, 1+1=1 3 होतात, दुसरीकडे 1+1=1 3 होतात आणि शेवटी समाजाला कायद्याचं राज्य आहे असं वाटण्यासाठी जी कडक प्रशासकीय यंत्रणा अस्तित्वात लागते ती सध्या अस्तित्वात नाही. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर बदलापूरची घटना. पहिलीच्या वर्गात जाणारी 4 वर्ष वयाची एक मुलगी तिच्या रक्षणासाठी किंवा त्या शाळेतल्या लहान मुलींच्या रक्षणासाठी ठेवलेल्या आणि तोच भक्षक झाला, त्यानं त्या मुलीवर अत्याचार केला. याचा अर्थ कायद्याचं राज्य राहिलं नाही. आणि कायद्याचं राज्य पुन्हा प्रस्थापित करायचं असेल तर चांगली माणसं महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये निवडून जाणं ही आता गरज बनलेली आहे आणि त्या दृष्टीनं मी या सगळ्या प्रश्नांकडे पाहतो. पारनेर नगर हा मतदारसंघ हा फक्त एक विधानसभेत पोहोचण्यापुरता ती एक रचना केलेली आहे. अच्छा, आपण हा मुद्दा नक्कीच घेतला की बदलापूरमध्ये अत्यंत घाणेरडी घटना झाली. यापूर्वी देखील आपल्याच जिल्ह्यामध्ये कोपर्डीमध्येच अशी घटना घडली होती, हैदराबादमध्ये घटना घडली, कोलकात्यामध्ये घटना घडली. अशी प्रत्येक घटना घडल्यानंतर आपण विचार करतो की बस आता खूप झालं, पण कॅन्डल मार्चच्या पलीकडे आपण काहीच करू शकत नाही. काही आरोपी तुरुंगामध्ये जातात. कधी कधी हैदराबादसारख्या घटनेमध्ये किंवा आता बदलापूरसारख्या घटनेमध्ये एन्काउंटर होतो, पण त्याच्या पुढे काही होत नाही. मग आपला एवढा प्रश्न असताना एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, मग आपण एक समाज म्हणून आणि आपण एक प्रशासक म्हणून आपण त्याच्यामध्ये वेगळं असं काय करू शकतो की इथून पुढे या घटना होणारच नाहीत? एक तर 2 गोष्टी आहेत. सामाजिक जागृती, सामाजिक संवेदनशीलता, स्त्रियांवर होणारे वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार, मी फक्त लैंगिक अत्याचार म्हणणार नाही, वेगवेगळ्या प्रकारे स्त्रियांच्यावर अत्याचार केले जातात. शासकीय कार्यालयांमध्ये असतील, खाजगी कार्यालयांमध्ये असतील, IT इंडस्ट्रीमध्ये असतील, जे काही आमच्या कानावर येतं की प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी स्त्रियांचं वेगवेगळ्या पद्धतीचं लैंगिक शोषण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय. याचा अर्थ असा आहे की माणसांची बुरसटलेली मनं कधी दुरुस्त होणार इतकी नाहीत. आता प्रत्येक पिढीमध्ये पु ल देशपांडे जन्माला येतील का, नासी फडके जन्माला येतील का, आचार्य अत्रे जन्माला येतील का, मला माहीत नाही. पण एक काळ मी जो बघितलेला आहे तो सुसंस्कृत महाराष्ट्र, म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर पुण्याची वसंत व्याख्यानमाला ही साऱ्या महाराष्ट्रभर गाजलेली वसंत व्याख्यानमाला होती, जिथं काही माणसं, म्हणजे अगदी उल्लेख करायचा यशवंतराव चव्हाण साहेब वसंत व्याख्यानमालेतलं भाषण ऐकण्यासाठी कराडून पुण्याला पायी आली होती. आज कुठे गेलं हे सगळं? कुठे आहे ती वसंत व्याख्यानमाला? आज कुठे आहेत ते व्याख्याते? हे का झालं? हा ऱ्हास का होत चाललाय? मग आपण म्हणतो की 2020 मध्ये आम्ही फार मोठा महान देश होणार होतो, आज 24 मध्ये आलोय. प्रत्यक्षात काय दिसतंय आम्हाला? महाराष्ट्रातले उद्योगधंदे, म्हणजे उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र प्रगतीपथावर, शिक्षणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र प्रगतीपथावर, सामाजिकदृष्ट्या सुरक्षेच्या दृष्टीनं महाराष्ट्र प्रगतीपथावर आणि महाराष्ट्र एक अग्रेसर राज्य म्हणून देशामध्ये आम्ही फार छातीत ताठमानेनं आम्ही हिंडत होतो. आज नेमकी उलटी परिस्थिती आली. या परिस्थितीला जबाबदार कोण हे शोधायचं आहे. आता तुमचा जो मूळ प्रश्न होता की मी त्यात काय करेन, तर माझी जी काही बौद्धिक कुवत आहे, बौद्धिक क्षमता आहे, माझं जे काही वाचन आहे आणि या सामाजिक
प्रश्नांकडे बघण्याचा माझा जो एक स्वतंत्र दृष्टिकोन आहे, त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळी मी जेव्हा शाळेत जात होतो तेव्हा दर शनिवारी एक पीटीचा तास असायचा, म्हणजे याला कवायत म्हणतो आपण, शारीरिक कवायत. आज अशी परिस्थिती आलेली आहे की प्रत्येक शाळेतल्या मुलींना कराटे असेल, जुदो असेल, स्वतःचं आत्मसंरक्षण करता येईल हा विषय सगळीकडे अधोरेखित करून तो कंपल्सरी केला पाहिजे आता, या मताचा मी आहे. नक्कीच आपण जेव्हा विधानसभेमध्ये पुन्हा निवडून जाताल तेव्हा हा मुद्दा सर्वप्रथम हाताळताल आणि आपल्या महाराष्ट्रातल्या आणि आपल्या देशातल्या ज्या आया बहिणी आहेत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सर्वप्रथम हातात घेऊन तो सोडवताल अशी अपेक्षा आहे. गुन्हेगारीचाच आपण एक वेगळा अँगल पाहतो की आपण सर्व पारनेर शहरामध्ये राहतो आणि काही महिन्यांपूर्वी आपल्या पारनेर शहरामध्येच एका नगरसेवकावरती गोळीबाराचा प्रयत्न झाला. त्याचे मी पोलिसांसोबत बोललो आणि या आरोपींपैकी देखील एका आरोपीबद्दल स्वतः मी जाऊन चौकशी केली की बाबा तुमची एवढी हिंमत झाली कशी, दुसरी गोष्ट ते शस्त्र तुम्ही आणलं कुठून. तर असं बोलता बोलता त्या व्यक्तीने सांगितलं की जे शस्त्र आणलं मी सुपा MIDC की चाकण MIDC कुठल्या तरी एका MIDCतल्या एका परप्रांतीय व्यक्तीने ते सप्लाय केलं होतं आणि मला हे पण म्हणे की तू एक 50,000 दे मला की ते तुला पाहिजे तसं शस्त्र मी आणून दिलं. MIDC आपण मुळात आणली रोजगारासाठी, इथल्या दुष्काळी भागातल्या तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी आली, परंतु MIDCमुळे हे जे परप्रांतीय गुन्हेगारी घेऊन येत आहेत, आपण एक प्रशासक म्हणून ही गुन्हेगारी कशी हाताळताल? दोन गोष्टी याच्यामध्ये प्रामुख्याने अशा आहेत की गुन्हेगार ही एक प्रवृत्ती आहे. लहान चोरी करणं, अगदी स्टेपलर चोरणं, टाचणी चोरणं, युक्लिप चोरणं, इथून त्याची सुरुवात होते आणि एकदा त्याला सवय लागते, चोरूनही जमतंय, मग त्यातनं चोऱ्या वाढतात. आणि मग MIDCमध्ये अनेक लोक मला भेटतात, अनेक लोक मला सांगतात की माझा छोटा कारखाना आहे परंतु रात्री तिथे काही वस्तू पडलेल्या असतात, आम्ही वॉचमन नाही ठेवू शकत आणि त्या वस्तूंची चोरी केली जाते. मग त्या वस्तू काय असतील तर कुठेतरी गंजलेलं लोखंड असेल, स्क्रॅप आपण ज्याला म्हणतो ते असेल, ते गोळा करायचं, मार्केटमध्ये नेऊन दुसऱ्या दिवशी विकायचं, त्यातनं पैसा निर्माण करायचा. आणि हे एकदा तुमच्या अंगवळणी पडलं की तुमच्यावर कोणीतरी लक्ष ठेवून असतं की अशी अशी पोरं MIDCमध्ये असं असं काम करतायत. त्या पोरांना बोलवलं जातं, त्यांना एकत्र केलं जातं, त्याला मोठे गुन्हे करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. मुळात MIDCला स्वतःची सुरक्षा यंत्रणा MIDCनं विकसित केली पाहिजे. आजही माझ्या माहितीप्रमाणे MIDC जे आहे आपल्या महाराष्ट्रातली त्यांच्याकडे 10,000 कोटी रुपये शिल्लक आहेत, फिक्स्ड डिपॉझिट आहे त्यांचं. 10,000 कोटीच्या फिक्स्ड डिपॉझिटवर येणारं जे व्याज आहे त्या व्याजातून मिळणाऱ्या रकमेवर सुद्धा तुम्ही तुमची स्वतःची सुरक्षा यंत्रणा उभी करू शकता, निर्माण करू शकता. कारण पोलिसांना खूप मर्यादा आहेत बिचाऱ्यांना, म्हणजे एकतर ते आता कशी थकलेले आहेत, त्यांची पोटं सुटलेली आहेत, अनेक गोष्टी आहेत, ते पळणार कधी, ते चोर पकडणार कधी, होणार कधी काय. त्यामुळे MIDCला तुम्ही जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर देता, रस्ते देता, लाईट देता, पाणी देता, त्याचबरोबर सुरक्षा दिली पाहिजे. आज ती महाराष्ट्रामध्ये कुठेही दिली जात नाही. माझा हाही प्रयत्न राहील की MIDC आता ज्या एस्टॅब्लिश MIDCs आहेत, प्रस्थापित MIDCs आहेत, त्या सगळ्यांना MIDCची स्वतःची सुरक्षा यंत्रणा असली पाहिजे. वेळ प्रसंगी काही प्रसंग तिथं आला तर सुरक्षा रक्षकांनी त्या ठिकाणी फायरिंग केलं तरी देखील चालेल. हवेतलं फायरिंग म्हणतो मी, माणसांच्यावरचं नाही. पण MIDCमध्ये कारखानदाराला जेव्हा तो कारखाना टाकायला येतो, बँकांची कर्ज उभी करतो, तेव्हा त्याला हा आत्मविश्वास असला पाहिजे इथं माझी टाचणीसुद्धा कोणाच्या माझ्या परवानगीशिवाय हल्ली जाणार नाही. हा आत्मविश्वास जोपर्यंत तुम्ही कारखानदारांच्या मनामध्ये निर्माण करू शकणार नाही तोपर्यंत तुमचे हे सारे प्रयोग, महाराष्ट्र उद्योगधंद्यांच्या बाबतीत फार अग्रेसर आहे. किती कारखानदारी महाराष्ट्रातून बाहेर गेली, हलवली गेली. सुपा MIDCमधून कारखाने कसे परत गेलेत, आत्ताही काही जाण्याच्या मार्गावर आहे जे माझ्याशी चर्चा करताय, मी त्यांना जाऊ देत नाही आहे. हे जर सगळं मांडलं फार विदारक चित्र तुमच्या सगळ्यांच्या समोर येईल. दुसरा प्रश्न तुम्ही असा उपस्थित केला की परप्रांतीय कामगार. आता काय झालेलं आहे की पूर्वी बैलजोडी गेली, ट्रॅक्टर आला, औद्योगिकरण झालं. औद्योगिकरण झालं म्हणजे ट्रॅक्टर तयार होणाऱ्या कारखान्यामध्ये माणसांच्या हाताला काम होतं. आता काय प्रॉब्लेम झाला की हे सगळं तुमचं संगणकीकरणाच्या माध्यमातून IT किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आल्यात ह्याच आणि सगळ्या काही ऑनलाईन गोष्टी झाल्यात, ह्याच्यामध्ये काय होतं की त्या विषयातला परफेक्ट हँड हा एक भाग आणायचा. दुसरा भाग मराठी माणसांच्या बाबतीमध्ये थोडासा असा होतोय, मुलांच्या बाबतीमध्ये, की आम्हाला इतर कामं खूप आहेत,
आई आजारी पडली तरी यालाच दवाखान्यात घेऊन जायचं आहे, वडील आजारी पडले तरी यालाच दवाखान्यात घेऊन जायचं आहे, कोणाचा दशक्रिया विधी असला नात्यातला यालाच तिथं जायचं आहे, लग्नाची सुपारी फोडायची यालाच तिथं जायचं आहे, लग्न कोणाच्या जवळचं असलं यालाच तिथं जायचं आहे. आणि मग असं ज्या वेळेला हे सगळं लक्षात येतं त्यावेळेला आपोआपच कुणीही माणूस आपल्या ठरलेल्या उत्पादनाच्या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी तो त्याची उपाययोजना शोधतो. मग बाहेरचा माणूस आणून इथे ठेवणं त्याला परवडतं, कारण त्याला ह्या कुठल्याच गोष्टी नाहीत. त्याला लग्नाला जायचं नाही, त्याला दशक्रिया विधीला जायचं नाही, त्याला अंतिम संस्काराला जायचं नाही, अन्य कुठल्या सत्यनारायणाच्या पूजेला जायचं नाही. तो त्याचं काम आणि तो त्या उद्देशानं हे कामगार आणले जातात. पण हे जेव्हा आणले जातात यांच्या हाताला काम मिळतं ह्याचा विचार तुम्ही करत असताना मी नोकरी करतो आणि तेच माझं आयुष्य आहे हे जोपर्यंत मी गृहीत धरून मराठी माणसाचं मन तयार करणार नाही, तरुण मुलांचं मन तयार करणार नाही, तोपर्यंत हे प्रश्न संपत नाहीत. अगदी नक्कीच. आपल्याकडून खरं तर मला वैयक्तिक अशी अपेक्षा आहे की पारनेर तालुक्यातील खास करून MIDCचा हा गुन्हेगारीचा प्रश्न आपण सोडवताल. गुन्हेगारीला जोडून आपण आता MIDCचा विषय काढला, त्याच्याबरोबरच आपण रोजगाराचा देखील विषय काढू. पारनेर तालुक्यामध्ये MIDC आहे आणि नगर शहरामध्ये पण MIDC आहे. परंतु इथे असणारे जे जॉब्स आहेत मोस्टली 99% हे लेबर रिलेटेड जॉब्स आहेत. समजा एखाद्याला कॉल सेंटरमध्ये काम करायचं आहे किंवा एखादा कम्प्युटर इंजिनियर आहे, IT रिलेटेड त्याला कोणता तरी जॉब हवा आहे. पारनेर तालुक्याच्या जवळ कुठे त्याला सोय नाही, मग त्याला जावं लागतं पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा दूर बँगलोर किंवा हैदराबादसारख्या ठिकाणी. मग असे जे तरुण रोजगार शोधत आहेत IT रिलेटेड किंवा कॉल सेंटरचा एक व्हाईट कलर जॉब असेल, यांच्या रोजगारासाठी आपण नवीन आपल्या तालुक्यामध्ये आणि आपल्या मतदारसंघामध्ये काय करू शकतो? करावं लागणार आहे. त्याचं कारण असं आहे की मला जे काही आता सांगण्यात येते की IT इंडस्ट्रीमधल्या सुद्धा बऱ्याच लोकांचे जॉब गेलेत. काय झालं मला माहीत नाही. आता WI कदाचित तुम्ही ऐकलं असेल. कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन काढणे हा एक कुठल्याही भांडवलदाराचा, कुठल्याही कारखानदाराचा मूळ हेतू असतो. कमीत कमी खर्चात, कमीत कमी मनुष्यबळात. खर्च कमी कधी होईल? कमीत कमी मनुष्यबळ वापरलं तर होईल. मग IT इंडस्ट्रीवरती अशी वेळ का आली की आज बऱ्याच IT इंडस्ट्रीजमधले लोक बेकार झालेले आहेत? त्याचं कारण असं आहे की एका लिमिटच्या पुढे ते जाणार नाही आहे. ज्याचा शोध यांनी लावला, जे कोण नामांकित सायंटिस्ट आहेत परदेशातले, ते सुद्धा हे सांगतायत की दिस इज एंड नाव, याच्या पुढे नाही. त्यांनी काय केलं, मानवी मेंदू जे काही काम करतो त्या मानवी मेंदूचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास तो मेंदू विकसित करण्याच्या दृष्टीनं आणि एका छोट्या चिपवर हजारो फोन नंबर तुमचे येतात, हजारो मेसेज तुमचे येतात. तर हे जे त्यांनी विकसित केलं त्याला एक मर्यादा आहे, त्याच्या पुढे ते जाणार नाही आहे. आणि त्यामुळं भविष्य काळाचा जर विचार करायचा असेल तर आपल्याला हे कॉल सेंटर्स वगैरे या गोष्टी ठीक आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये किती लोक पोट भरतात हा एक संशोधनाचा भाग आहे. 12-12 तासाच्या ड्युट्या, 24 तास ते कॉल सेंटर चालतात, तिथं मुली काम करतात, मुलं काम करतात. आम्ही अनेकदा वाचतो कॉल सेंटरमधली मुलगी पळून गेली, मग बातम्या येतात तिला पळवलं. आता कसं काय पळवलं मला काय कळत नाही बाबा, म्हणजे हे मला कधी हा प्रश्न न सुटलेला प्रश्न आहे. परंतु इथे कुठेतरी जगाच्या बरोबर आपल्याला स्पर्धा करत असताना आपल्या देशाच्या लोकसंख्येचा विचार करून तीच इंडस्ट्री भारतामध्ये आणायला परमिशन द्यावी लागेल. आता काय झालं, जग खुलं झालं आहे. 1992 साली ज्यावेळेला गॅट करार झाला, आपल्या देशाने त्याच्यावर सही केली गॅट करारावर, आणि त्याच्यातनं भारताची बाजारपेठ जागतिक बाजारपेठेसाठी ओपन झाली. ॲम्बेसेडर आणि फियाट या 2च गाड्या असणारा देश किंवा भारत इंटरनॅशनल जीप ह्या 3 गाड्या असणाऱ्या देशामध्ये आज किती कंपन्यांच्या किती प्रकारच्या मॉडेल्स धावत आहेत. आपण आपली बाजारपेठ त्यांना उपलब्ध करून दिली. पर्याय आज फियाट दिसते का, ॲम्बेसेडर दिसते का? हे नामशेष झालं. म्हणजे उदाहरण त्याचं असं आहे की नोकिया कंपनी ज्या वेळेला मार्केटमध्ये आली मोबाईलची, तर नोकिया ही एकमेव कंपनी अशी होती की ती फक्त आणि फक्त मोबाईल्स बनवत होती. सॅमसंग अनेक प्रकार बनवत होतं, मोबाईलच्या सोबतच अनेक प्रकारच्या गोष्टी सॅमसंग कंपनी तयार करत होती, ती बाजारात टिकली. ज्यावेळेला तुमचं काय म्हणू आपण त्याला, हातानं असं सरकवणारी यंत्रणा याचा मोबाईल आला, नोकिया कंपनी बंद पडली. त्यांचे बटन्स होते. सुरुवातीच्या काळात मी जो मोबाईल वापरायचो तर बटनांनी हे करायला लागायचं, नंबर फिरवायला लागायचं. मग ह्यांनी त्याच्यावर मात केली, पण नोकिया तिथं टिकली का? नोकिया नाही टिकली, नोकिया बंद झाली. पर्याय काय झाला, त्याचं परिवर्तन कसं झालं, त्याच्यात हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. ह्या ज्या काही गोष्टी चालतात ह्या सगळ्या
मोठमोठ्या कारखानदारांच्या, यांनी काय बुद्धी विकत घेतलेली आहे. ह्यांच्याकडे पैसा असेल, ह्यांच्याकडे पैसा बँकांच्या माध्यमातून कर्ज उभी करण्याची क्षमता असेल, परंतु हे त्याचा वापर करून जे उभं करायचं आहे त्याच्यासाठी जी बुद्धिमत्ता लागते, जे टॅलेंट लागतं ते खरेदीच केलं जातं. तुम्हाला पॅकेज दिलं जातं 15 लाख 20 लाख 25, म्हणजे काय असतं, तुम्हाला परचेस केलेलं आहे की मी तुला 25 लाख रुपये देईन, तुम्हाला असं असं करून दे, म्हणजे तुम्हाला विकत घेतलं. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आपण ज्या नोकऱ्या देतो त्याच्यामध्ये हा कन्सेप्ट कधीही नव्हता. आता दुर्दैवानं, माहीत नाही मला खरं खोटं, पण असं म्हटलं जातं की आता रेल्वेचं पण खाजगीकरण होणार आहे. म्हणजे काय होणार आहे नेमकं, की भारतीय जनतेच्या मालकीची रेल्वेचा मालक कोणीतरी गोयंका, कोणीतरी टाटा, कोणीतरी अदानी, कोणीतरी होणार. विमानतळाचं नाव बदललं, आपल्याला माहीत असेल कदाचित. इंटरनॅशनल एअरपोर्टचं नाव अदानी ठेवण्यात आलं. म्हणजे त्याच्यातनं किती तरुणांना रोजगार मिळाला, काय सुधारणा झाल्या, हा अनुत्तरित प्रश्न आहे. या पद्धतीनं जर आपण जायला लागलो तर कुठेतरी आपलं चुकतंय. आपण कोणाला तरी खुश करण्यासाठी, स्वतःला खुश करण्यासाठी, कोणाच्या तरी उपकाराची परतफेड करण्यासाठी त्यातले उद्योग या देशामध्ये सुरू झालेत. त्याचा पहिला झटका जो बसलेला आहे तो सगळ्यात जास्त मुंबई शहराला आणि महाराष्ट्राला बसलेला आहे. मी अनेक उदाहरणे या संदर्भातली देईन. अच्छा, नक्कीच. हा जो आपण रोजगाराचा प्रश्न घेतला हा देखील आपण सोडवतो, परंतु रोजगाराबद्दल जेव्हा बोलतो आपण तेव्हा एक वैयक्तिक रोजगार आपल्याकडं पिढ्यानपिढ्या चालले झालेला आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न, पारनेर तालुका मोस्टली हा शेतीवरती चालणारा प्रदेश आहे. आणि पण शेतीकडे जेव्हा आपण पाहतो, जशी टेक्नॉलॉजी अपडेट होते किंवा इतर देशातले शेतकरी जसे अपडेट होतात तसे भारतातले शेतकरी त्या वेळेने अपडेट होत नाहीत. मग शेतकऱ्यांसाठी आपण काय करू शकतो? की असं आहे की लोक फार कौतुकानं सांगतात इस्रायलच्या ऊसाला 40 कांड्या असतात, भारतातला ऊस 25 कांड्याच्या पुढे जात नाही. प्रश्न असा आहे की या सगळ्याचा बेस जो आहे तो हवामान आहे. भारतामध्ये काही भागामध्ये इतकं प्रचंड पाऊस पडतो, म्हणजे तुम्ही जर उत्तर प्रदेशच्या सगळ्या नद्यांचा अभ्यास केला, गंगा काय, कावेरी काय, सिंधू काय, किंवा तो जो हिमालयातून उगम पावणारी ज्या सगळ्या नद्या आहेत त्या 12 महिने तोडून भरून वाहत आहेत. आणि काही भागामध्ये सतत 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 दुष्काळ आहे. माझ्याच मतदारसंघाचं किंवा तालुक्याचा, नगर तालुका असेल, पारनेर असेल, पाथर्डी, कर्जत, जामखेड, हा जो दक्षिण मतदारसंघ आहे आमचा लोकसभेचा, हा सातत्यानं दुष्काळाशी मुकाबला करणारे लोक इथं राहतात. शेती अशाश्वत आहे, कारण पाणी अशाश्वत आहे. मग निसर्ग आला तर, पाऊस पडला तर ते वाढणार, पिकं आमची वाढली चांगल्या पद्धतीनं, ती पदरामध्ये पडली तर त्याचा बाजारभावाचा प्रश्न आहे, बाजारामध्ये घेऊन जाण्यासाठीचे चांगल्या उत्तम रस्त्यांचा प्रश्न आहे, पिकं काढण्यासाठी वेळच्या वेळेला वीज पुरवठा होणं गरजेचं आहे. आज मी काय बघतो, एक आठवडा मी स्वतः शेती करतो, माझी स्वतःची शेती आहे. एक आठवडा रात्री 11 वाजता लाईट येते आणि सकाळी 6 वाजता जाते. आता रात्री 11 वाजता मी जर बॅटरी आणि काठी घेऊन गेलो पाणी भरायला, कुठल्या बाजूने वाघ येईल, मला बिबट्या येईल, मला खाऊन जाईल, मला माहीत नाही, मला पत्ता लागत नाही. आणि अनेक उदाहरणं आपण किमान आठवड्याला एका तरी ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बिबट्यानं हल्ला केला, बिबट्यानं जखमी केलं, लहान लहान बिबट्याच्या बछड्यांना शेतकऱ्यांनी पळवून लावलं, अशा स्वरूपाच्या बातम्या येतात. म्हणजे आपण अशा गोष्टींवर सुद्धा आपल्याकडे एवढी चांगली व्यवस्था आहे, पर्टिक्युलर चंद्रपूर किंवा त्या बाजूला, की किती मोठ्या प्रमाणामध्ये आपण ह्यांची हे जर पकडले व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं, की जिथं माणसांना उपद्रव होतोय पण तो आपली तयारी नाही. आम्ही फॉरेस्टला कळवणार, मग फॉरेस्टवाले 2-3 दिवसांनी एखादा पिंजरा कुठे मिळाला तर आणणार, आम्हालाच म्हणणार शेळी आणा, आतमध्ये बांधा, त्याचं दार उघडं ठेवणार. मग आलाच वाघ, फार भूक लागलेली असेल, त्याला शेळी दिसली तर तो आत जाणार. म्हणजे सगळं चमत्कारिकच चाललेलं आहे आपलं. आपल्याला एखाद्याला शूटआउट करायचं असलं, एखादा वन्य प्राणी 3-3 माणसं खाल्ली आणि त्याला शूटआउट करायचं असलं, आपल्याला परवानगी घ्यावी लागते. म्हणजे सगळं गुंतागुंत केलेली आहे आपण. त्यामुळे गुंतागुंतीतून फार सजगपणे विचारशक्तीचा वापर करणारी लोकप्रतिनिधी जोपर्यंत त्या सभागृहामध्ये जाणार नाहीत आणि तशा प्रकारचे कायदे जोपर्यंत तुम्ही करणार नाही, तोपर्यंत अधिकाऱ्यांचे हात बांधलेले असतात. ते कायदा दाखवतात, कायद्यावरती बोट ठेवतात, हा कायदा, हा बदला. आणि हा आपलं तर आता मी काही जास्त बोलणार नाही. 15 वर्ष मी त्या सभागृहात काम केले, त्यामुळं मला माहीत आहे. रात्री 7 नंतर 9 वाजेपर्यंत 4-4, 5-5 कायदे आम्ही अर्ध्या तासात संमत केलेले आहेत. ही तर पद्धत आहे आपली, ही तर परंपरा आहे आपली.
हे रोखायचं असेल म्हणून अभ्यासू आमदार तिथं जाण्याची गरज आहे. अच्छा. तसं मी नेहमी जेव्हा एखाद्या लोकप्रतिनिधीचा असा इंटरव्ह्यू घेतो तेव्हा मी फक्त प्रश्न विचारतो, कधी कोणाची स्तुती केली नाही. परंतु एक गोष्ट मला आपल्याबद्दल आवर्जून सांगावीशी वाटते की मी लहान होतो तेव्हा मला चांगलं आठवते की सायकलला दोन्ही बाजूनी ड्रमनी पाणी स्वतः आम्ही आणलेलं आहे. गावातले रस्ते असे होते की टू व्हीलरवाले तर एकदा दोनदा आठवड्यातून कोणीतरी चिखलात गुंतून पडायचंच. ते रस्ते आपण सुधारलेत. पण आपल्या तालुक्याच्या गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये पाहिलं तर काही रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे. या रस्त्यांकडे खूप दुर्लक्ष केलं जातं आणि हे रस्ते खूप खूप वाईट अवस्था याची. मग आपण आता राज्यांच्या प्रश्नाबद्दल तर बोललोच, परंतु हा रस्त्यांचा प्रश्न आहे, हा तर सोडवतालच. पण अपार्ट फ्रॉम दॅट याच्यामध्ये आपण काही ॲडव्हान्स करू शकतो की पारनेर तालुक्यामध्ये आत्तापर्यंत झालं नाही पण इथून पुढे आपण नव्याने करणार आहोत. 2 प्रश्नांचं याच्यामध्ये विसंगती आली तुमच्याकडून प्रश्न विचारताना. उत्तम रस्ते 15 वर्षामध्ये मी बांधले होते हे वास्तव आहे. मी बांधले होते म्हणजे मी कोण ठेकेदार होतो का, मी कोणी यंत्रणेवरचा सुपरवायझर होतो का, इस्टिमेट बनवणारा इंजिनियर होतो का, तांत्रिक मान्यता प्रदान करणारा कोणी कार्यकारी अभियंता होतो का, काहीच नव्हतं. पण मला हे सगळं समजत होतं. कुठल्या 2 गावांना जोडणारा एक रस्ता तयार करायचा असेल तर त्या रस्त्याचं तयार झालेलं अंदाजपत्रक दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये त्याची एक प्रत ठेवावी लागते. कायद्याने ही कायदा आहे. ठेवली जाते का ठेवली जाते? तिथे लोकांनी निवडून दिलेले ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांनी त्या एस्टिमेटचा अभ्यास करावा. प्रत्यक्षात किती डांबर लागणार आहे कोण मोजतं? मला अजून एकही माझ्या असं उदाहरण मला कुठं दिसलेलं नाही की डांबर मोजताना ग्रामस्थांना नेले, ग्रामस्थांच्या समोर त्या डांबराच्या गाड्या भरल्या, तिथं त्याचं वजन केलंय त्या गाडीचं आणि मग ते वापरलंय. असं कधीही घडत नाही, जे घडण्याची गरज आहे. दगड जो वापरला जातो त्याची जी क्षमता आहे सहन करण्याची, ती क्षमता लॅबोरेटरीमध्ये नेऊन तपासावी लागते. तिचं परिमाण ठरलेलं आहे. आता इथे काय सांगायचं तुम्हाला, कुठेतरी कोणीतरी विहिरीचं खोदकाम केलेलं असतं, ती विहीर खोदल्यानंतर जे निघालेलं डबर असतं ते डबरच तिथं खडक दगड बनवून टाकलं जातं. अशा पद्धतीने जर तुम्ही रस्ते बांधले, कसे रस्ते टिकतील? आणि मग असं आहे की उत्तम रस्ते कसे असतात हे मी दाखवून दिलं. उत्तम बंधारे जलयुक्त शिवार अभियान शासन ज्या वेळेला आमचं होतं त्यावेळेला आम्ही ती योजना आणली. उत्तम प्रकारे पाणी साठवण्याचे तलाव आणि बंधारे कसे असतात ह्याचं उत्तम उदाहरण बघायचं असेल तर आळकुटीपासून किंवा रांधे दरुडीपासून खाली म्हस्केवाडीपर्यंत मी एकाच नदीवर 19 बंधारे केलेत आणि तो संपूर्ण परिसर आत्ताही हिरवागार दिसेल. मार्च महिन्यात आला तरी हिरवागार दिसेल. त्याचं कारण असं आहे की त्या बंधाऱ्यांच्यामुळं आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी पर्क्युलेट झालं, आजूबाजूला असणारे बोअरवेल्स विहिरी या रिचार्ज झाल्या आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. आजही ते सांगतात की नाही तुमच्यामुळे हे सगळं परिवर्तन झालं. मग मी रस्ते चांगल्या स्थितीतले तयार केले. मी जलयुक्त शिवार अभियानचं काम उत्तम प्रकारे करू शकलो. मला एक आवड आहे कामाची आणि मी त्याच्यासाठी आहे हे माझ्या डोक्यामध्ये पक्क भिनलेलं आहे. मी कशासाठी आहे, आता इतर कोण कशासाठी आहेत मला माहीत नाही, ते तुम्ही शोधा. एक 7-8 वर्षापूर्वी किंवा जेव्हा आपण सत्तेमध्ये होता तेव्हा पारनेर तालुक्याचं एक डायनॅमिक्स होतं की हे डायनॅमिक्स कशावर चालायचं तर फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट. आम्हाला रस्ते कोण देते, आम्हाला पाणी कोण देते, आमच्या रोजगाराचे प्रश्न सोडवते कोण, याच्यावरती ते चालायचं. पण गेली काही वर्ष आपण पाहतोय की फक्त याची जिरवायची म्हणून ह्याला पाडायचा काही करून, त्याची जिरवायची त्याला पाडायचा. आज आपले जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत यांच्यासोबत आपण अनेक वर्ष काम पण केलं आहे. मग एक भावनिक अटॅचमेंट त्यावेळेस नक्की झाली असेल. मग आज आपण यांना सामोरे जातात तर मग एक भावनिक आपलं मन आज काय सांगतंय की एवढे वर्ष काम केलं, आज आपण यांना सामोरे कसं? राजकारण हा भावनेचा खेळ नाही. राजकारणामध्ये तुम्हाला कठोर कर्तव्य बजावण्याची भूमिका आपण करतोय ह्याचं भान ठेवूनच वागावं लागतं. जे कोण आज माझ्यासमोर उभे असतील, तुमचं म्हणणं मला कोणाचं मी नाव घेत नाही, ह्या सगळ्यांना कळत नकळत ह्यांची राजकीय प्रतिष्ठा, सामाजिक प्रतिष्ठा वाढवणं, ह्यांना पदं मिळवून देणं, ह्या सगळ्या गोष्टी मी केल्यात. त्याला आत्ता उभा असलेला कोणीच अपवाद नाही. त्यामुळं ते काय आहेत ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. ते नुकसान कोणाचं ज्यांचं करतायत ते जो पण उठाव करणार नाहीत आणि त्यांनी तो उठाव करावा म्हणून त्यांना नेता लागतो, म्हणून मी निवडणूक लढवतोय.
जर चुकलं असेल तर मला मतदान करा. आणि म्हणून सुरुवातीला मी सांगितलं की ज्यांचा भारतीय संविधानाचा अभ्यास आहे, ज्यांना कायदा कसा तयार होतो विधानसभेत हे समजतं, ज्यांना कायदा दुरुस्त्या कशा येतात ते समजतं, ज्यांना कालबाह्य झालेले कायदे काढून टाकून त्याच्या जागी नवीन कायदे कसे आणले जातात हे समजतं, अशी माणसं त्या सभागृहात ते कायदे मंडळ आहे हो. माझे कोणीतरी आहे, माझा कोणीतरी आहे म्हणून म्हणतात असं जर तुम्ही करायला लागलात आणि मग लोकांना जर ते मान्य नसेल तर लोकांना पर्याय तर दिला पाहिजे. पर्याय पण असा दिला पाहिजे की जो खरंच करतो तो वाण आहे. मला असं वाटलं की तो मी आहे म्हणून मी पर्याय दिलाय. लोक ठरवतील काय करायचं. नक्कीच लोक आपल्याला यावेळेस साथ देतील आणि आपण निवडून येताल. अंतिमतः एक प्रश्न की सध्या महाराष्ट्र होरपळतो या प्रश्नामुळे आणि प्रत्येकजण म्हणतोय की ही गोष्ट आम्ही करू पण प्रत्यक्षात करताना कोणी मला तरी दिसत नाहीये. मराठा आरक्षणावरती आपली भूमिका आहे आणि ओके, प्रत्येकाला मराठा आरक्षण द्यायचं आहे तर आहे, परंतु ते देणार कसं हे कोणी सांगत नाही. एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आपल्याकडून मला एक अपेक्षा आहे की याची लिगल प्रोसेस काय आहे आणि आपण याच्याबद्दल काय करू शकतो. मुळामध्ये याच्यातली एक फंडामेंटल गोष्ट, मूलभूत गोष्ट अशी आहे, भारतीय राज्यघटनेनं प्रत्येक राज्याला असं स्पष्टपणे निर्देशित केलेलं आहे की तुमच्या, आता समजा महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या जातींना, उपजातींना, पोटजातींना, भटक्या विमुक्तांना, अनुसूचित जाती जमातींना जे आरक्षण द्यायचं आहे त्याची मर्यादा 52% आहे. हा कायदा आहे आणि महाराष्ट्रानं 52% आरक्षण दिलेलं आहे, हे लक्षामध्ये घ्या. मराठा आरक्षण दिलं पाहिजे, दुमत असण्याचं कारण नाही. कधी मिळेल? ज्या वेळेला आरक्षणाची मर्यादा महाराष्ट्रासाठी भारताचं सरकार 52 वरून 55 वर नेईल की 52 वरून 60 वर नेईल, हा जो मग ही जी संधी मिळेल त्या संधीमध्ये तुम्हाला मराठा आरक्षण देता येईल. तुम्हाला आणखीन कुणाला आरक्षण द्यायचं असेल, ब्राह्मण मागतात त्यांना देता, आणखी कुणाला द्यायचं असेल ते देता येईल. आता काय झालंय, आम्हाला ओबीसीतच आरक्षण पाहिजे. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की पारनेर मतदारसंघामध्ये 75% अधिक लोकांनी ऑलरेडी कुणबीचे दाखले काढलेत. त्यांना ओबीसीच्या आरक्षणाचे फायदे मिळत आहेत. मग मी माझ्या एका सभेतील लोकांना म्हटलं की मला असा एक माणसाने हात वर करावा इथं बसलेल्या माझ्यासमोर की ज्याच्याजवळ कुणबीचा दाखला नाही. मराठा समाजातल्या अनेक तरुणांनी कुणबीचे दाखले काढले, अनेकांना त्याच्यातनं नोकऱ्या मिळाल्या, अनेकांना त्याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश मिळाला, अनेक गोष्टी झालेल्या आहेत. मुद्दा जो उचलला गेलेला आहे आणि ज्याच्याकडे सगळेच लोक खरं सांगत नाही, जसं मी खरं सांगून टाकलं की जर तुम्हाला मराठा आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला राज्यघटनेत दुरुस्ती करून महाराष्ट्रासाठी किंवा अन्य काही राज्यांमधून मागण्या आहेत, पंजाबमध्ये जाट लोकांची मागणी असेल, आणखी काही भागामध्ये द्रविड लोकांची मागणी असेल, तर त्याच्यासाठी भारताच्या सरकारकडे तुमचा प्रस्ताव जाऊन तो प्रस्ताव लोकसभेत आणि राज्यसभेत त्याला 2/3 बहुमत लागतं. 2/3 बहुमत जर दोन्ही सभागृहात तुमचा असेल तर आणि तुम्ही जर ते करू शकलात तरच मराठा आरक्षण होईल. आता जे काही चाललेलं आहे हे सगळा फसवाफसवीचा प्रकार आहे. ह्यातलं काही खरं, मग पहाटे 2 वाजता आणि 3 वाजता जाऊन का भेटावं लागतं? माणूस अपरात्री कोणती गोष्ट करतो? चोरी रात्री करतो, अत्याचार रात्री करतो. इतक्या मोठ्या सभ्य सज्जन माणसाला भेटायला पहाटे पहाटे मंत्री जातात, अनेक काय याचा खास, त्याचा खास, त्याचा खास, याचा खास जातो, काय जातो. अगदीच मला तर असं वाटतं की मराठा समाजाला खास करून आरक्षणाच्या नावाखाली अक्षरशः वेड्यात काढलं जाते. ठीक आहे, मराठा तरुण आहेत, त्यांना रोजगाराचा प्रश्न आहे, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे म्हणून ते आंदोलनं करतात. कधी कधी हिंसाचार होतो त्याच्यातून आणि गुन्हे दाखल होतात तरुणांच्यावर आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होते आणि त्यांना कळत नाही आहे. आपण त्याची लिगल प्रोसेस सांगितली, ही लिगल प्रोसेस कोणी बोलत सुद्धा नाही की आम्ही आरक्षण देणार, बोलतोय तर सर्वजण, पण देणार कसं हे कोणी सांगत नाहीत. आपण विधानसभेत नक्की जाल आणि हा प्रश्न मार्गी लावाल आणि जे तरुणांना वेड्यात काढलं जाते सर्व राजकारण्यांच्याकडून हे थांबलं जाईल अशी अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त देखील आपल्याला आपल्या मतदारांना काही आवाहन करायचं असेल कॅमेऱ्याकडे पाहून आपण करू शकता 1-2 मिनिटांमध्ये. नाही, मला मतदारांना एवढंच आवाहन करायचं आहे की
अनेक ठिकाणी हे बोलत असतो की सामाजिक सुरक्षेचा प्रश्न, मग त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या सुरक्षा आल्या किंवा सगळ्या प्रकारची माणसाच्या मनातली असुरक्षिततेची भावना आली. मी घरात शांत कधी झोपेन रात्री? माझ्या घराला वरची नटबोल्ट आहेत, सुंदर लॉक आहे, खाली एक लॉक आहे, माझा घराचा दरवाजा उघडून कोणी आत येणार नाही. हे जेव्हा आम्ही घराच्या बाहेर येतो आणि माझी मुलगी कॉलेजला गेल्यानंतर ती पुन्हा 12 वाजेपर्यंत सुरक्षित परत येईल ना, याची खात्री ज्या आईबापांना वाटत नाही, तेही जर अवस्था महाराष्ट्रामधली आज बिघडलेली असेल तर त्याच्या इतकं दुर्दैव नाही. ह्या ज्या महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुलेंनी जन्म घेतला, झाशीची राणी, किती उदाहरणं सांगता येतील आपल्याला. या मुली शिकतात आज, हे कोणामुळं झालंय सगळं? ते क्रम लावत असतील काही लोक, पहिली ती पंडिता रमाबाई का सावित्रीबाई फुले का अन्य कोणी, तो वादाचा विषय नाहीये. ह्या महिला जर या समाजामध्ये जन्माला आल्या नसत्या, महात्मा ज्योतिराव फुलेंनी जर सावित्रीबाईंना स्वतः शिकवलं नसतं आणि आता इतरांना शिकव म्हणून प्रवृत्त केलं नसतं, स्वातंत्र्य दिलं नसतं, तर आज या मुली शिकल्याच नसत्या. आणि ज्या समाजातली मुलगी शिकली, ज्या समाजातली स्त्री शिक्षित झाली, तो देश आज कुठे गेलेला आहे. लोक सांगतात अमेरिकेची लोकसंख्या एवढी आहे, क्षेत्रफळ एवढं मोठं आहे म्हणून तो श्रीमंत आहे. दादांत खोटं आहे, असं नाही आहे. म्हणजे त्यातलं एक वास्तव असेलही खरं, पण पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया शिकल्या. सुनीता विल्यम्स आज अंतराळात आहे. ठीक आहे, भारतीय वंशाची आहे कारण तिचं नाव सुनीता आहे. आम्ही टीम बडवतोय. पण भारताचं पूर्ण भारतीय नाव असणारी एखादी महिला आमची अंतराळात गेली का? आजही एखादी आदिवासी महिला, मी जबाबदारीने विधान करतो, भटक्या विमुक्तातली एखादी महिला IAS ऑफिसर म्हणून मंत्रालयात बसली आहे का? आमचं काय चाललंय नेमकं? आदिवासी शाळेतल्या मुलांना भांग पाडण्यासाठी कंगवा देतो, केस धुण्यासाठी आम्ही साबण देतो. अरे फिनिश, संपली जबाबदारी. म्हणजे त्यांनी चांगलं राहावं, स्वच्छ राहावं. आम्ही त्यांना नाश्त्यासाठी अंडी देतो. त्यातले किती तेलाच्या बाटल्या कुठं विकल्या जातात, किती कंगवे कुठं विकले जातात, किती अंडी पोटात गेल्यानंतर तर मोजता येत नाहीत. त्याचं काय होतं? हे सगळं विधानसभेत मी अनुभवलं साहेब. त्यामुळे हे करप्शन ही जी एक मोठी कीड लागलेली आहे महाराष्ट्राला. मला आठवतं देवेंद्रजी ज्या वेळेला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधानांना भेटायला गेले आणि देवेंद्रजींनी त्यांना असं विचारलं की तुमची माझ्याकडनं काय अपेक्षा आहे? तर नरेंद्र मोदी त्यांना असं म्हणाले होते की महाराष्ट्रातला भ्रष्टाचार संपव. आजही ते माझ्या सगळ्या लक्षामध्ये आहे. माझे जनतेला आव्हान आहे या मुलाखतीच्या निमित्तानं की भ्रष्टाचारमुक्त, भयमुक्त आणि एकमेकाकडं आदरयुक्त नजरेनं पाहणारा उद्याचा जर नवीन महाराष्ट्र उभा करायचा असेल तर त्याची सुरुवात हा सेनापती बापटांचा तालुका आहे, का थोर क्रांतिकारकाचा तालुका आहे, अण्णासाहेब हजारेंचा तालुका आहे. या तालुक्यानं महाराष्ट्राला दिशा दिली पाहिजे, अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी निवडा, एवढं माझं जनतेला आव्हान आहे. नक्कीच. अंतिमतः आपल्याबद्दल 1-2 गोष्टी मला बोलायच्या अशा वाटतात की पारनेर तालुक्याचा इतिहास असा होता की 2 टर्मच्या नंतर 3री टर्म कोणी आमदार झाला नव्हता. आपण ते रेकॉर्ड मोडलं. आपल्याकडून मला ही अपेक्षा आहे की एकदा पराभूत झालेली व्यक्ती परत कधी निवडून आलेली नाही, हे रेकॉर्ड आपण मोडावं. आणि आपला जसा ग्राफ होता की 59,000, नंतर 70,000, 75,000, 80,000, हा ग्राफ वाढतच जावा आणि तालुक्याला पुन्हा एक सुशिक्षित, प्रशासकीय ज्ञान असणारा आणि एक अनुभवी नेता मिळावा, अशी आपल्याला मी शुभेच्छा देतो. आणि विजयरावांसोबत